हाय स्टुडंट्स, वेलकम इन एस जे ट्यूशन क्लासेस. आज आपण ए स्टँडर्ड 15 नंबरचं लेसन एरिया पाहत आहोत. पाहूया त्याआधी एस जे ट्यूशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहा, एरिया ऑफ पॅरलोग्राम फॉर्म्युला आहे बेस इंटू हाईट. प्रॅक्टिस एट 15.1 पाहूया. If base of parallelogram is 18 cm and its height is 11 cm, find its area. आता फॉर्म्युला इझी आहे. एरिया ऑफ पॅरलोग्राम इथे आपल्याला बेस दिलेला आहे, राईट करूया आपण. बेस इज इक्वल टू दिलेला आहे 18 सेंटीमीटर अँड हाईट दिलेले आहे 11 सेंटीमीटर. आपल्याला फाइंड करायचा आहे एरिया. फॉर्म्युला लिहूया. एरिया ऑफ parallelogram is equal to base into height. आता पहा, बेस माहिती आहे 18 सेंटीमीटर, हाईट आहे 11 सेंटीमीटर. मल्टिप्लिकेशन आहे 18 इंटू 11. 18 टेनचा 180 प्लस 18 198. आणि एरिया आहे म्हणून लिहायचे स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर ऑफ सेंटीमीटर. चालेल, इझी आहे. एक्झाम्पल सेकंड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा. इफ एरिया ऑफ अ पॅरलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. इथे आपल्याला एरिया दिलेला आहे, राईट करूया जे दिलेलं आहे ते. एरिया ऑफ parallelogram is equal to 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस दिलेला आहे आपल्याला 8 सेंटीमीटर. आपल्याला हाईट फाइंड करायची आहे. करूया फाइंड. फॉर्म्युला तोच राईट करायचा. एरिया ऑफ पॅरलोग्राम is equal to base into height. आता एरिया जिथे दिलेला आहे, इथे एरिया ऑफ पॅरलोग्राम जिथे लिहिलेला आहे तिथे आपण एरिया राईट करणार आहोत. 29.6 एरिया दिलेला आहे. बेसच्या खाली आपण बेस राईट करणार आहोत 8 सेंटीमीटर इंटू हाईट आपल्याला माहिती नाही म्हणून हाईट राईट करायचं. आता पहा, एरिया माहिती आहे, बेस माहिती आहे. बेस राईट हँड साईडला आहे मल्टिप्लाय, तो लेफ्ट हँड साईडला घेतला तर काय होईल? डिवाइड बाय. अपोजिट ऑपरेशन, डिवाइड बाय करायचा. 8 मल्टिप्लाय आहे, डिवाइड बाय होईल. इज इक्वल टू आपलं राहील फक्त हाईट. आता 29.6ला आपण 8ने काय करणार आहोत? डिवाइड. पॉईंटने असं समजूया आणि डिवायडेशन करूया. 8 3 24, रिमेनिंग 5 कॅरी 6, 8 7 56. आणि आपल्या इथे 1 प्लेस नंतर युनिट प्लेस नंतर होता तो पॉईंट, म्हणून आपला आन्सर आलेला आहे 3.7 इज इक्वल टू हाईट. आपण आन्सर लिहू शकतो. हाईट इज इक्वल टू 3.7 सेंटीमीटर. इझी आहे एक्झाम्पल. जे दिलेलं आहे ते त्याच्याच बरोबर खाली लिहायचं. एरिया ऑफ पॅरलोग्राम आपल्याला दिला होता, मग आपण एरिया लिहिला. बेस दिलेला आहे मग बेस लिहिला. हाईट माहीत नाही म्हणून हाईट तसंच ठेवलं. आणि हा मल्टिप्लायचा 8 काय केला? डिवाइड बाय केला. थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाहूया. आता इथे पहा, आपल्याला एरिया ऑफ पॅरलोग्राम दिलेला आहे आणि आपल्याला हाईट दिलेली आहे. बेस फाइंड करायचा आहे. जे गिवन आहे ते राईट करून घेऊया. एरिया ऑफ parallelogram is equal to 83.2 square centimeter and its height is equal to 6.4 सेंटीमीटर. फाइंड करायचा आहे आपल्याला बेस. फॉर्म्युला तोच राईट करायचा. एरिया ऑफ पॅरलेलोग्राम बेस इंटू
हाईट. आता इथे आपल्याला एरिया ऑफ पॅरेललोग्राम दिलेला आहे 83.2. बेस फाइंड करायचा आहे इंटू हाईट आपल्याला दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर. आता 83.2 हा मल्टिप्लाय आहे इज इक्वल टू साईनच्या राईट हँड साईडला आणि 6.4 हा काय करूया आता आपण डिवाइड बायला घ्यायचा, अपोजिट ऑपरेशन करायचं. डायरेक्ट डिवायडेशन करून पाहूया. पॉईंटने असं समजूया. 64 डिवाइड करूया. 64 वनचा 64, 9, 7 - 6 1 2 192 आलेला आहे. अँड 64 3 192. आता हे कसं लक्षात आलं तर पहा 4 3 12. इथे युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 64 3 आपण केलं तर 192 आपल्याला मिळतात. आता इथे पहा आन्सर आलेला आहे 13 इज इक्वल टू बेस. इथे दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम प्लेस नंतर पॉईंट आहे म्हणून काय होईल पॉईंट कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला बेस मिळालेला आहे 13 सेंटीमीटर. इझी आहे. एरिया ऑफ दिलेला आहे, बेस माहिती नाही, हाईट दिलेली आहे, हाईट मल्टिप्लाय आहे. या स्टेपला ती डिवाइड बाय झाली, सेम प्लेस नंतर पॉईंट आहे म्हणून तो कॅन्सल झाला आणि डिवायडेशन आलेला आहे 13. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.